नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या सालाझारचे उपकार या कथासंग्रहातली पुढची कथा, शंभूची प्रेमभरी दास्तान. चावून चावून चोथा झालेल्या नेहमीच्याच कादंबरीतल्या किंवा कथेतल्या नायकाप्रमाणे आमच्या शंभूची स्थिती झाली होती. त्याचं नलूवर प्रेम जडलं होतं आणि इकडे अहो शंभू नावाचा 5 फूट 7 इंच उंचीचा, मध्यम बांध्याचा, डोक्यावर कुरळे केस वागवणारा आणि सदानकदा गर्दीत कुठेतरी हरवल्याप्रमाणे बावरलेले भाव डोळ्यात साठवून वावरणारा एक तरुण प्रेमवीर आपल्यावर प्रेम करतोय याचा त्या नलूलाच पत्ता नव्हता. त्यामुळे कुठलं ना कुठलं क्षुल्लक किंवा मोठं निमित्त काढून नलूशी बोलण्याचा चान्स घ्यावा, म्हणजे मग आपल्या प्रेमाची गाडी व्यवस्थित रस्त्याला लागेल या आशेवर शंभू नलूच्या पुढे मागे सभ्य माणसाला शोभून दिसेल इतपत आदबशीर अंतर ठेवून वावरायचा. नलूचं संपूर्ण नाव, घर नंबर आणि संपूर्ण पत्ता, ती ज्या ठिकाणी नोकरी करते तिथल्या जागेचा पत्ता, टेलिफोन नंबर, तिच्या बॉसचं नाव, या गोष्टी तर त्याला पाठ होत्याच. पण ती ज्या बसनं नोकरीच्या ठिकाणी जाते त्या बसचा नंबरसुद्धा त्याला तोंडपाठ होता. कर्मधर्म संयोगानं शंभूचं ऑफिसही त्याच वाटेवर असल्यामुळे शंभू देखील नलूच्या बसने प्रवास करायचा. नलूच्या बसमधनं गेल्यामुळे तो त्याच्या ऑफिसात भलत्याच लवकर पोचत असे. त्यामुळे सुरुवातीला तिथल्या साफसफाई करणाऱ्या कामगारांचा तो आपला मुकादम आहे असा गैरसमज झालेला होता. नलूच्या जवळपास अशा रीतीनं वावरूनसुद्धा नलूचं लक्ष त्याच्याकडे जायची काही चिन्ह दिसेनात, तेव्हा आपलं नलूवरचं एकतर्फी प्रेम प्लेटॉनिक वगैरे का काय असा त्याला मध्यंतरी एकदा संशय येऊन गेला. तसं असेल तर नलूचा नाद सोडून एखाद्या शालूवर किंवा मालूवर लक्ष केंद्रित करावं काय असाही विचार त्याच्या मनात डोकावून गेलेला होता. पण नलू दिसली की आपली नजर तिच्या चेहऱ्यावर खिळून राहते. तिच्या आपऱ्या नाकाचा शेंडा बोटाच्या चिमटीत धरून ओढावासा वाटतो, तशी जब्बर इच्छा आपल्या मनात येतेच. तिच्या नाजूक कानाच्या पाळीचा चावा घ्यावा आणि तिच्या लाल चुटूक ओठांवर. शंभूच्या मनात नलूच्या ओठांविषयी भलते सलते विचार येत तेव्हा तो किंचित दचकून कावरा बावरा होत असे. या आपल्या मानसिक अवस्थेचं पृथक्करण मनातल्या मनात करून तो या निष्कर्षापर्यंत पोहोचे की आपलं प्रेम प्लेटॉनिक वगैरे काही नसून 4 चौघांसारखं नॉर्मल आहे. त्यामुळे त्याच्यापुढे एवढाच प्रश्न उभा राहायचा की नलूशी 4 शब्दांची देवघेव करायची संधी आपल्याला लाभणार कधी. आणि एक दिवस शंभूचं हे फार दिवसाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं बरं का. नेहमीप्रमाणे त्या दिवशीसुद्धा तो बसमध्ये नलूच्या मागच्या सीटवर बसला होता आणि आज नलूनी 1 नाही 2 नाही तर चक्क 3 टप्पोरे टवटवीत लाल लाल गुलाब माळलेले होते. नलूचं गुलाबावरचं प्रेम बघून शंभू सुखावला. गुलाबामुळे तरी नलूचं आपल्याकडे लक्ष जाण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे आपल्या बुशर्टच्या बटन होलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंप्रमाणे गुलाब अडकावावेत का काय याचा तो गंभीरपणे विचार करायला लागला. बस सुरू झाली आणि वाऱ्याच्या झुळकेसरशी नलूनं माळलेल्या गुलाबाचा सुवास शंभूच्या नाकपुड्यांना सुखावायला लागला. एक प्रदीर्घ श्वास घेऊन शंभूने तो सुवास आपल्या छातीत भरण्याचा प्रयत्न केला. एवढ्यात शंभूच्या मागच्या सीटवरच्या एकाने कमेंट मारली, काय आज काय गुलाब लय स्वस्त झाले का राव बाजारात. शंभूनी चमकून मागे वळून बघितलं तेवढ्यात दुसरा एक जण कॉमेंटला, अरे मी तर काश्मीरातले गुलाब बघण्यासारखे असतात असं ऐकलं होतं, पण आपल्या गावातले गुलाब पण काय कमी नाही बरं का. शंभूनी पुन्हा चमकून बघितलं. मवाल्यासारखे दिसणारे 2 तरुण सारखे एकामागून एक कॉमेंटत आणि खिदळत होते. आजूबाजूचे आणखीन 4-6 प्रवासी आलटून पालटून नलूच्या गुलाबाकडे आणि त्या 2 मवाल्यांकडे बघत होते. शंभूला राग आला. सरळ उठावं आणि बुक्के मारून त्या दोघांचे बाहेर दिसणारे दात त्यांच्या घशात घालावेत अशी एक प्रबळ इच्छा त्याच्या मनात उफाळून सुद्धा आली. पण ते दोघं होते, शंभू एकटाच होता. त्यामुळे शंभूने विचार केला की सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग होईल असं कुठलंही कृत्य आपल्या हातून घडता कामा नये. त्यात पुन्हा नलू शांतताप्रिय वगैरे स्वभावाची असेल तर आपल्याविषयीचं तिचं मत उगाचच कलुषित झालं तर काय घ्या.
त्यामुळे त्या दोघांवर हल्ला चढवून त्यांना अद्दल घडवण्याचा आपला बेत शंभूने रद्द करून टाकला आणि नलूच्या केसातल्या टप्पोऱ्या गुलाबांकडे आळीपाळीनं बघत तो निमूटपणे बसून राहिला. इकडे त्याच्या मागच्या सीटवरच्या त्या दोन्ही तरुणांचे कॉमेंट्स वाढत चालले होते. इतर लोक सुद्धा आता माना वळवून वळवून उंचावून बघत होते. शंभूला खरं म्हणजे हा सगळा प्रकार असह्य झालेला होता. ही नलू गप्प का? ही दिसते तितकी तडफदार वगैरे नाहीये का काय? 4 बाई माणसाप्रमाणे तिने मान खाली घालून गपचूप बसून राहावं या प्रकाराला म्हणायचं तरी काय? प्रश्न मागून प्रश्न शंभूच्या डोक्यात येत राहिले आणि शेवटी त्या प्रश्नांचा गुंता इतका वाढला की शंभूचं डोकं भणभणायला लागलं. त्यांनी डोळे मिटले आणि तो दोन्ही हात आपल्या कानावर ठेवणार एवढ्यात एक नवल घडलं. इतका वेळ गप्प बसलेली नलू एकदम उठून उभी राहिली, गर्र दिशी वळली. आपल्या केसातले 3ही गुलाब तिने उचकटून काढले आणि शंभूच्या तोंडावर अक्षरशः फेकून मारले आणि वर खेकसली, घे घे, गुलाब आवडतात ना तुला, घे की. या अनपेक्षित प्रकाराने शंभू तर स्तंभितच झाला. तो डोळे विस्फारून नलूकडे बघायला लागला. इतका वेळ मारलेले कॉमेंट्स आपल्या तोंडून निघाले असा हिचा गैरसमज व्हावा ना. हा हंत हंत हंत. पुढचा गोंधळ टाळण्याकरता ते दोघं मावाल्यासारखे दिसणारे तरुण उभे राहिले आणि स्टॉप आला वाटतं असं म्हणत दाराच्या दिशेला पळून गेले. शंभूच्या शेजारी बसलेला एक मध्यमवयीन माणूस नलूला म्हणाला, अहो बाई, तुमची चेष्टा मस्करी ते दोघं करत होते गेलेले. तुम्ही या बिचाऱ्या सभ्य आणि गरीब स्वभावाच्या माणसावर का डाफर लाव? हो, यांनी तर एक शब्दही तोंडातनं काढला नाही. नलू शरमली. तिचा चेहराच पडला खाडदिशी. तिने आपल्या सीटवर बसकण मारली आणि कपाळाला हात लावून ती बघत राहिली. थोड्या वेळाने मागे वळून शंभूकडे पाहिलं न पाहिलं असं केलं आणि पुटपुटली, आय एम सॉरी, व्हेरी सॉरी, मला माफ करा. आणि पुन्हा मान खाली घालून ती बसून राहिली. आपला स्टॉप कधी येतोय आणि आपण बसमधनं कधी उतरून जातोय असं तिला झालं होतं. इकडे शंभूच्या मनात मात्र निराशेच्या ढगांनी गर्दी करून टाकली. या नलूवर आपण 4 हात लांब राहून का होईना पण मनोमन प्रेम करतो, त्या नलूने आपली अशी संभावना करावी. आता आपल्या प्रेमाचं घोडं कसलं पुढं जातंय ते तर मधल्यामध्ये बसलंच. आता कादंबरीकाराच्या किंवा कथाकाराच्या भाषेत सांगायच्या ना मंडळी, तर काळ्या कुट्ट मेघांनी पृथ्वी झाकोळून टाकावी त्याप्रमाणे घडलेल्या प्रसंगाचं सावट पडून शंभूचं मन खिन्न झालं. आपला स्टॉप आल्यावर तो बसमधनं उतरला आणि त्या खिन्न मनस्थितीत त्यांनी आपल्या टेबलावरचं ऑफिसचं काम इतक्या काही वेगानं हातावेगळं करून टाकलं की शेवटी त्याचा बॉस त्याच्या जवळ आला आणि म्हणाला, अरे काय चालवलंयस काय तू आज? अरे अशाने आपल्या ऑफिसचं सगळं काम संपून जाईल की लेका? मालक आपल्याला डच्चू देतील लेका? तुला बरं वाटत नसेल ना लेका, तर तू लवकर घरी जा आणि आराम कर की लेका. शंभूने मग आज्ञाधारकपणे आपलं टेबल आवरलं आणि तो खिन्न मनस्थितीत पावलं टाकत घराकडे नेणाऱ्या बसची वाट बघण्याकरता बसस्टॉपकडे निघाला. वाटेत त्याला त्याच्या आवडीचं मिठाईचं दुकान दिसलं. दुकानात जाऊन 1 प्लेट जिलबी आणि मसाला दूध घ्यायचं आणि मनातली खिन्नता पळवून लावायची असा बेत करून तो दुकानात गेला. पोऱ्यानं आणून दिलेल्या जिलबीचे तुकडे मोडायला लागला. मसाला दुधाचा ग्लास त्यांनी तोंडाला लावला आणि सहजगत्या त्याची नजर कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीकडे गेली आणि ती तिथेच खिळून राहिली. पुढच्या क्षणी आपली नजर वळवून दुसरीकडे स्थिर करण्याचा त्याने आटोकाट प्रयत्न केला, पण त्याच्या डोळ्यातली बुबुळं हालायला तयार नव्हती. आणि त्याची नजर ज्या व्यक्तीवर केंद्रित झाली होती ना, ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नव्हती, तर ती होती त्याची प्रेमदेवता नलू. नलू आपल्याकडे बघून किंचित स्मित करत असल्याचा शंभूला भास झाला. मान वळवून आपल्या बाजूला नलूच्या ओळखीचा दुसरा एखादा कोणी बसलाय का म्हणून शंभूने आजूबाजूला बघितलं, पण तिथे तर दुसरं कोणी नव्हतं. शेवटी नलू आपल्याकडे बघून स्मितहास्य करत असल्याचा शोध शंभूला लागला आणि नकळत त्यांनी जिवण्या रुंदावल्या. त्याच्या मनातला हसू डोळ्यातनं स्पष्टपणे दिसायला लागलं मंडळी. नलूनं आपल्याकडे बघून स्मित करावं याबद्दल त्याने मनातल्या मनात आश्चर्य व्यक्त केलं आणि ते चालू असताना आणखीन एक आश्चर्य त्याच्या डोळ्यासमोर साकारलं. नलू आता उठून उभी राहिली होती. त्याच्या दिशेनं चालत येत होती.
1-2 क्षणात ती त्याच्याजवळ पोचली, त्याच्याकडे बघत म्हणाली, अहो तुमची हरकत नसेल तर मी या तुमच्या समोरच्या खुर्चीत बसू का? आणि शंभूच्या परवानगीची वगैरे वाट न बघता तिने खुर्ची खेचली. खुर्चीवर स्थानापन्न होत ती म्हणाली, सकाळच्या त्या प्रकाराबद्दल मला सगळ्यात आधी तुमची माफी मागायची आहे. मला तुमचं नाव कळेल का? शंभूनं चटकन आपलं नाव सांगताच ती म्हणाली, श्रीयुत शंभूराव, प्लीज एक्सक्यूज मी. हां. तेवढ्यात वेटर आला. त्याने शंभूच्या पुढ्यात बिल ठेवून दिलं. अहो शंभूने बिल बघितलं आणि शंभू उडाला ना. 1 प्लेट जिलबी आणि अर्धा ग्लास मसाला दुधाचे 18 रुपये. आपल्या बिलात वेटरनं नलूच्या बिलाचा आकडा मिळवलाय आणि तो आकडा डौलदार केलाय हे शंभूच्या ध्यानात आलं आणि त्याची छाती धडधडायला लागली. बिलावरचा आकडा होता 18 रुपये. शंभूच्या खिशात त्याच क्षणी होते फक्त 5 रुपये. अहो इकडे आणा ते बिल, मी देते की, नलू म्हणाली. त्याचे असं कधी झालंय का? इट्स माय प्लेजर, मी देतो बिल. असं म्हणत त्यांनी बिल उचललं आणि आपल्या हाताच्या कोपराजवळ ठेवून दिलं. अहो तुमचं मन मी सकाळी दुखावलंय. तुमच्या मनाविरुद्ध बिलाचे पैसे देऊन मी तुम्हाला पुन्हा नाही दुखावू इच्छित बरं का. आणि त्यानंतर त्यांच्यात अशा काही गप्पा झाल्या की त्यांना बघणाऱ्याला असं वाटलं असतं की त्या दोघांची ओळख नुकतीच झालेली नाही आहे, तर ती जन्मजन्मांतरीची आहे. मध्येच वाऱ्याची झुळूक आली. शंभूनं आपल्या हाताशी ठेवलेलं बिल उडालं, टेबलाखाली जाऊन पडलं. शंभू आकला, बिल उचललं, आपल्या खिशात बिल ठेवून दिलं. आता निघूयात नाही का आपण? नलू उठून उभी राहत म्हणाली. शंभू उठला, पण त्याच्या पायातलं त्राण गेलेलं होतं. मनाच्या बेड्या पायात अडकवल्यासारखा एक एक पाऊल टाकत तो हॉटेल काउंटरच्या दिशेने निघाला. अनोळखी हॉटेल मालक 18 रुपयांऐवजी 5 रुपयाची नोट बघून कसा रिॲक्ट होईल या विचाराने शंभूला फुटला होता घाम. कदाचित तो आपल्या हॉटेलातल्या जाडजूड वेटर मंडळींना बोलवेल, आपली धुलाई करायची ऑर्डर सोडेल आणि नलू समोर, प्रत्यक्ष नलूच्या समोर ते नराधम आपली धुलाई करायला लागतील. कदाचित दिवसभराच्या नारळाची चटणी आपल्याकडनं रगड्यावर वाटून घ्यायचा विचार त्याच्या मनात आल्या वाचून राहणार नाही. आपण हॉटेलातल्या रगड्यावर चटणी वाटतोय आणि नलू आपल्याकडे डोळे विस्फारून बघतीये, असंही एक दृश्य त्याच्या नजरेसमोर तरळलं. दरम्यान शंभू काउंटरवर पोहोचला. त्यांनी बाहेरच्या दिशेने पाहिलं. नलू बाहेर उभी होती, त्याच्याकडे बघत होती. शंभूने निर्जीवपणे खिशात हात घातला, बिल काउंटरवर ठेवलं आणि 5 रुपयाची नोट काढण्याकरता पॅन्टच्या खिशात हात घातला. मालकाला विनवणी करण्याकरता त्यांनी तोंड उघडलं आणि मालकाने तेवढ्यात त्याच्या पुढ्यात 1 रुपयाचं नाणं टाकलं, बिल टोच्याला लावून टाकलं. काउंटरवर जोरात हात आपटत तो शंभूची तिथून टळण्यासाठी वाट बघायला लागला. शंभूला आश्चर्य वाटलं. 18 रुपयांचं बिल 4 रुपयात कसं काय मिटलं बा? काहीतरी घोटाळा झाला होता आणि तो घोटाळा मालकाच्या लक्षात यायच्या आधी तिथनं अदृश्य होणं आवश्यक होतं. मग मात्र भराभरा पावलं टाकत शंभू हॉटेलातनं बाहेर पडला. नलूच्या जवळ गेला आणि म्हणाला, हे बघा आता मी येतो, उद्या बसमध्ये भेटू आपण. आणि त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आ वासून बघणाऱ्या नलूकडे मागे वळून न बघता तो सुटला. अर्धा 1 फरलांग चालून गेल्यावर त्यांनी मागे वळून बघितलं. आता हॉटेल बरंच मागे राहिलेलं होतं. आता त्याला कोणी हात लावू शकत नव्हतं. मग रस्त्याच्या कडेला उभं राहून त्यांनी शांतपणे विचार केला की हे घडलं कसं? अंगावर ओढू बघणाऱ्या घोर प्रसंगातनं आपली अचानक नकळतपणे सुटका झाली कशी? घटनाक्रम आठवून बघितल्यानंतर घडलेली गोड गफलत त्याच्या लक्षात आली. वाऱ्याने टेबल खाली गेलेलं 18 रुपयांचं बिल उचलण्याकरता त्याने हात खाली घातला होता खरा, पण त्याच्या हाताला दुसऱ्याच कोणाचं तरी 4 रुपयाचं बिल लागलं होतं आणि बिलावरचा आकडा न बघता त्याने ते बिल खिशात ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी बस स्टँडवर नलू आपली वाट बघत उभी आहे असं शंभूच्या लक्षात आलं आणि शंभू महाराज सुखावले. घाईघाईनं शंभू तिच्या दिशेनं गेला. हात उंचावून म्हणाला, शुभप्रभात, गुड मॉर्निंग. आपल्या शुभ्र दंतपंक्ती दाखवत नलू ही प्रसन्न हसली आणि म्हणाली, तुम्हालाही शुभप्रभात म्हणजेच गुड मॉर्निंग. आणि काय सांगू मंडळी तुम्हाला, अरे तुम्ही ओळखला असणारच की, कारण तुम्ही सुज्ञ आहात. काय म्हणताय? लक्षात आलं नाही तुमच्या? खरंच नाही लक्षात आलं मला काय म्हणायचं आहे ते? असं काय करताय मंडळी? अहो आमच्या शंभूचं आणि नलूचं जुळलं की. मग त्यांच्या भेटीगाठी वाढायला लागल्या. गप्पा टप्पांना तर अगदी ऊत आला ऊत. आवडीनिवडी जुळल्या.
आणि अशा वेळी दोन प्रेमीजन करतात तेच त्यांनी करायचं ठरवलं. लग्न करून संसार थाटायचा ठरवून टाकलं मंडळी त्यांनी. नलू शंभूच्या डोळ्यात पाहायचं टाळून म्हणाली, माझ्या बाबांची परवानगी घ्यायला याल ना? येईन की, अवश्य येईन. अरे ज्या गोष्टीची आपण जन्मजन्मांतरी वाट बघत होतो ती गोष्ट घडून यायला आता अवघा काही अवधी उरला आहे हे शंभूच्या ध्यानात आलं. नाही तुम्ही थांबा बरं का, लगेच त्या दोघांच्या टाळक्यावर अक्षता टाकायला आधी रोवू नका. अहो क्लायमॅक्स अजून यायचं आहे मंडळी. तर ठरल्या दिवशी उत्तमातले उत्तम कपडे अंगावर चढवून शंभू नलूच्या वडिलांची भेट घ्यायला निघाला. बसमध्ये चढला. बस सुटली. शंभू आपल्याच विचारात गर्क होता. नलूच्या वडिलांनी आपल्याला कठीण प्रश्न विचारले आणि आपल्याला नीट उत्तरं नाही देता आली तर ते आपल्याला नापसंत तर करून टाकणार नाहीत ना, या विचाराने शंभू किंचित गंभीर झाला. आणि विचारात असतानाच कुठून तरी भाजलेल्या शेंगेचं एक टरफल आलं आणि त्याच्या शर्टवर पडलं. ते टरफल त्याने टिचकी मारून उडवून लावलं खरं, पण तेवढ्यात आणखी एक करपलेलं टरफल त्याच्या अंगावर येऊन पडलं. हा टरफलांचा कचरा आपल्या अंगावर येऊन पडतोय तरी कुठून? म्हणून शंभूने लक्षपूर्वक टेहळणी केली तेव्हा शेंगांची टरफलं धावत्या बसच्या खिडकीतून बाहेरून आपल्या अंगावर पडतायत हे त्याच्या लक्षात आलं. आता अकस्मात बाहेरनं टरफलं कशी काय बरं येत असावीत याचा शोध घ्यायला त्यांनी सूक्ष्म निरीक्षण केलं तेव्हा आपल्या पुढच्या सीटवरचा एक साठीचा माणूस भाजलेल्या शेंगाची पुडी घेऊन खिडकीशी बसल्याचं आणि क्षणाक्षणाला पुडीतून शेंग बाहेर काढायची, ती फोडायची, दाणा तोंडात टाकायचा आणि जणू काही जागीरच देतोय अशा स्टाईलमध्ये टरफल खिडकी बाहेर तो टाकतोय हे शंभूच्या लक्षात आलं. अहो त्यांनी बाहेर टाकलेली टरफलं वाऱ्याच्या झोतामुळे वरच्यावर झेलल्यासारखी होऊन खिडकीतनं आत येत आहेत आणि आपण खिडकीशी बसल्यामुळे ती आपल्या अंगावर पडत आहेत हे लक्षात येता शंभू चिडला. अंगावर पडलेली 2-4 टरफलं त्याने हातात घेतली आणि पुढच्या सीटवर बसलेल्या त्या शेंगाप्रेमी सद्ग्रस्ताच्या अंगावर फेकत म्हणाला, ओ मिस्टर शेंगदाणे, तुमची टरफलं पडत आहेत ना माझ्या अंगावर. ओ हो हो हो, तुमच्या अंगावर पडली का? तुमच्या अंगावर पडली? काय करणार, वारा उलटा वाहतोय ना त्यामुळे तसं होत असणार. दोष वाऱ्याचा नाही आहे माशे. टरफलं माझ्या अंगावर टाकण्याऐवजी तुम्ही काळजीपूर्वक खिडकीतनं खाली टाकाल का? आता मी कुठे मुद्दाम टाकतोय? आता खिडकी बाहेर टाकलेली टरफलं वाऱ्यानं उडून खिडकीतून आत येऊन तुमच्या अंगावर पडतायत, हा काही माझा दोष नाही होऊ शकत बरं का. शंभू उखडला. तुमचा दोष होऊ शकत नाही, हा काय माझा होतो का मग? आता तुम्ही खिडकीशी बसलाय, हा तुमचा दोष नाही का? तुम्हाला वारा हवा आहे पण वाऱ्याबरोबर येणारी टरफलं नको आहेत, असं कसं चालेल? आणि मग शंभूची आणि त्या गृहस्थांची झुंपायला वेळ नाही लागला. शंभू त्यांच्या अंगावरच धावून गेला. तो गृहस्थ काही कमीचा नव्हता. साठी उलटलेली असून सुद्धा त्याच्या अंगातली जवानीची रग अजून कायम होती. तो गुरगुरत शंभूचा हल्ला परतवण्याची तयारी करायला लागला. त्या दोघांचं भांडण मोठ्या चवीनं बघणाऱ्या इतर बस प्रवाशांनी माना उंचावल्या, कान लांब केले. शेवटी दोघांचं भांडण अगदी विकोपाला जायची लक्षणं दिसायला लागली तेव्हा मात्र सगळे मध्ये पडले. विकोपाला गेलेलं भांडण आटोक्यात आलं खरं, पण शंभू आणि तो गृहस्थ एकमेकांकडे बघत गुरगुरायला लागले. दात विचकून दाखवायचं तेवढं बाकी राहिलेलं होतं. दरम्यान बसचा शेवटचा स्टॉप आला. सगळे प्रवासी उतरले. नलूच्या घरी मिठाईची पेटी घेऊन जायचं ठरवून शंभू हलवा याच्या दुकानाच्या दिशेनं निघाला. त्यांनी खरेदी उरकली आणि मिठाईची पेटी काखोटीला मारून तो नलूच्या घराच्या दिशेने निघाला. तो नलूच्या घराजवळ पोचला. दरम्यान दारावरची घंटा वाजवून मोठ्या उत्सुकतेनं समोर बघायला लागला. आतल्या बाजूने कडी सरकवल्याचा आवाज आला. पुढच्या क्षणी दार उघडलं गेलं. दारातल्या माणसाकडे बघता शंभूच्या हृदयात सर्र झालं. तो अवाक होऊन बघत राहिला. 10-15 मिनिटापूर्वी बसमध्ये शेंगांच्या टरफल्यांवरनं शंभूची ज्या सद्गृहस्थांशी जुंपली होती ना, तेच सद्गृहस्थ त्या क्षणी नलूच्या वडिलांच्या घराचं दार उघडून दारात उभे. खाऊ का गेळूच्या आविर्भावात ते शंभूकडेच बघत होते. नलूच्या तीर्थरूपांनी आपल्या अंगावर टरफलं टाकली आणि आपण त्यांच्याशी आरेतुरे करत भांडलो. झाला, आपला निकाल लागला म्हणायचा. शंभूच्या हातून त्याच्या नकळत मिठाईची पेटी खाली पडली नेमकी नलूच्या वडिलांच्या पायाच्या अंगठ्यावर. ते किंचाळले. हातात पायाचा अंगठा धरून एका पायावर थैथया नाचायला लागले.
तो त्यांचा नाच बघायला शंभू मात्र तिथे नव्हता. तो अशा काही वेगानं धावला की अंमली पदार्थाचं सेवन करून बार्सिलोनातल्या पळण्याच्या शर्यतीत भाग घेणाऱ्या खेळाडूची आठवण होणं क्रमप्राप्त होतं मंडळी. त्या तशा पळण्याच्या अवस्थेत भारतीय निवड समितीच्या सदस्यांनी त्याला बघितलं असताना तर ह्याला बार्सिलोनात न नेल्याबद्दल त्यांनी कपाळाला हात लावला असता. दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी त्याला नलू भेटली. म्हणाली, अरे परवाच्या दिवशी का नाही आला तू? बाबांनी किती वाट बघितली तुझी. अगं काय सांगू, मी आलो होतो. अगं आला होतास? छे खोटारडा कुठला. अगं बाई खरंच आलो होतो मी. मग आला होतास तर न भेटता का गेलास निघून? अगं काय सांगू तुला. अगं वाटेत बसमध्ये मी एका वृद्ध माणसाशी जोरात भांडण केलं होतं. ते वृद्धग्रस्त म्हणजे तुझे बाबा असल्याचं मला तुझ्या घरी आल्यावर समजलं. ज्या माणसाशी मी तावातावानं भांडलो तो माणूस झालं गेलं सगळं विसरून आपल्या मुलीचा हात माझ्या हातात कसा देईल, म्हणून मी त्यांची भेट घ्यायचा विचार बदलला आणि तिथनं पळून आलो. यावर शंभूकडे मोठाले डोळे करून बघत नलू म्हणाली, तुला ना शंभू नाव शोभतं बरं का. वेडाच आहेस तू. अरे ज्यांनी दार उघडलं ते काही माझे बाबा नव्हते. ते आमच्या मथुआ आत्याचे यजमान. त्या दिवशी ते आमच्याकडे आले होते. माझ्या बाबांना मागे अपघात झाल्यामुळे ते पायानं आधू आहेत. ते कधी घराबाहेर पडतच नाहीत. नाहीतर तुला बघायला ते स्वतः नसते का आले तुझ्याकडे. शंभू नलूकडे बघतच राहिला. आता शंभूने ठरवलंय मात्र एक चांगला दिवस बघायचा आणि नलूच्या बाबांना भेटायला जायचं. त्यांच्याजवळ नलूचा हात हातात घेण्यासंबंधी प्रस्ताव मांडून टाकायचा. पण काय झालंय श्रोतेहो, अजून तो दिवस उगवलेला नाहीये. त्यामुळे या प्रेमप्रकरणाचं पुढे काय झालं हे आम्हाला कळायला मार्ग नाही आहे. कळलं की लगेच सांगतो. भेटू त्यावेळेला. हां, नमस्कार. श्रोते हो, कापडी सरांची कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि भेटत राहा दीपक रेगी कथाकथन चॅनलवर अशाच उत्तम लेखकांच्या कथा आणि कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार.